जिवारी देतो. इतका टाइम का थांबला असेल? कारण स्त्री पुरुषाचं एक चित्त तिथं लक्ष्मी नांदे नवनीत. स्त्री पुरुषाचा येडा भोपळा तिथं लक्ष्मी मारी कंटाळा. वेग विचार तो खरा संसार असतो. पत्नीचा विचार घेत शेर जिवारी देत म्हणून मी थांबलोय. अध्यात आला नाही. काय विचारात पडला असेल? पण बघतो थोडा वेळ वाट. येणारच माझा राजा. जरूर माझ्या पदरात शेर जिवारी देणार. बसतो थोडा वेळ. देखिए संसार है, देखिए संसार है, मतलब का प्रीत गए, मतलब का प्यार गए, मतलब का गीत गए, पैसे का यार गए. देखिए संसार है, यही संसार है. देखिए संसार है, देखिए ये संसार है. जातो मागं पुढं कुठला विचार करत नाही आणि भावाला 5 जोड्याचा मार देतो. ही दादा माझ्याकडे मोठी अपेक्षा घेऊन आला होता. पण दा माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. घे घे माझ्याकडून तुला जिवारी पाहिजे ना. 1 2 3 4 काय केले रे राजा? शेर जिवारी न देता माझ्या पाठीवर 5 जोड्याचा मार. यालाच म्हटले गेले की भावासारखा सज्जन नाही, भावासारखा दुश्मन नाही. ही दुश्मनी होती का तुझ्या मनात? कोणत्या जन्माचं वैरुद्ध या जन्मी फिराय आला? कारण लहान होता रे. आई वडील वारले, तुला आई वडील आठवू दिले ना. चालता नाही येतो तुला चालणं शिकवलं. बोलता नाही येत होतं तुला बोलणं शिकवलं. हाताचा घास मुखात दिला. वयात आला मी तुझ्या थाटमाटाने लग्न केलं. एकदा निघाल्यानंतर वाटीशी बरोबर झाली. तुझ्या मनात एवढा डाव माझ्या पाठीवर 5 जोड्याचा मार दिला. कुठे जाऊ? कोणाला सांगू? कोण माझी मनधरणी करणार? आलं लक्षात. होईल तेवढी बुद्धी. लहान आहे ना, त्याला काय समजणार? वडील भाऊ म्हणजे काय त्याने विचार नाही केला. परंतु मी माझ्या मनाला म्हणतो. कारण मला नाही दिला, माझ्या नादारीला 5 जोड्याचा मार दिला. बघ, लहान मुलगा असला मांडीवर राहतो. ती मांडी आपण कापून टाकता का? धुवून टाकतात ना. मग त्या पद्धतीने मी मनात काही ठेवत नाही. माझा लहान भाऊ आहे, चुकला असेल. परंतु मला खात्री आहे मी याच्या हातानं मी याची लग्न करून दिलंय. मंजुळावतीला पळून आणलेली आहे. तिला सून म्हणून मी कधी वावरलेलो नाही. मुलगीचा प्रेम दिला, लाडखोड पुरवलं. तिला देखील संतती नाही. एकच मुलगी, 2 भावांना. आम्ही मुलगी नाही म्हणत, आमचा मुलगाच आहे. तिला देखील माझ्या मुलगीची दया येणार आणि माझ्या पदरात शेर जिवारी देणार. मोठो थोडा वेळ येणार मंजुळावती आणि ती माझ्या पदरात शेर जिवारी देणार. घेऊन घरी कोई लाख करे चतुराई कर्म का लेख मिटे नार भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय. अपना सोच
नहीं रे करम का लेख मिटे ना रे भाई। बाई किती हलकट किती मेल्या माणूस आहे हो. माझ्या नवऱ्यानं 5 जोड्याचा मार दिला तरी सुद्धा माझं दार सोडून गेला नाही. ह्यो माझा कोण लागतो, मी पण 5 चपलीचा मार देणार आणि याला वाड्याच्या बाहेर काढणार. 1 2 3 4 5 माया मंदिरा लागे करा तुटाया आदगाया जाई पिला भेटाया आदगाया जाई पिला भेटाया जाई पिला भेटाया। मंजुळा, तुला देखील दया आली नाही ग, कारण मी तुला पडून आणलं ना, तुझा लाड कोड पुरा केला ना, झेठचं नातं ओळखलं नाही, पुढे जेठ बापा समान, तुला त्याची दया आली नाही. शेर जिवारी न देता माझ्या पाठीवर 5 चपल्याचा मार दिला. काय सांगू माझ्या मुलगीला, हे काळ तोंड कसं दाखवू. प्रभू, मी किती अभागी आहे. शेर जिवारी न देता भावानी 5 जोडी, शून्य देखील माझ्या पाठीवर 5 चपल्याचा मार. काय किती पूर्वी जन्मात मी पाप केला असेल, ब्राह्मण लोकांना जीव दिला नसेल, गावत्री माताची हत्या केली असेल, मुंगीच्या तोंडात काही दिसतो असेल, म्हणून या जन्मी मला फिरावं लागणार आहे. काय सांग, कुठे जा आलं लक्षात, कारण नादारीला सख्याही लढत नाही, म्हणून नादारी आली लाजू नाही, श्रीमंती आली माजू नाही, सत्ता आली तिला गाजू नाही. सोडतो लाज सरम, गावात जातो, दोस्त मित्राकडे हात पसरतो आणि मुलीसाठी भीक मागतो. सर्व गोष्टींचा लाज आहे, पण भीक मागण्याची मला लाज नाही, कारण मुलीसाठी करावं लागणार. बंधू भावाला दया येणार, माझ्यासारखी त्यांना मुलगी असेल, पाठी भीक दिली असेल, म्हणून त्यांना दया.